विकास। बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पत्रकारितेच्या मार्गावरून सर्व पत्रकारांनी चालावे असं आवाहन मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलंय। तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांना पूरक आणि पोषक काम करायला हवे। त्यामुळे समाज घडवण्यामध्ये, महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला टिकवण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते। याचा विचार सर्वच पत्रकारांनी करावे ही अपेक्षा आहे, असं मतही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी बोलत होते। जो पाया बाळशास्त्री जांभेकरांनी रचलेला आहे त्याच मार्गावर चालण्याचं काम सर्वच मराठी पत्रकारांनी करावं अशी साधारण अपेक्षा आहे। मी कोणावर टीका करणं, कोणाला शिकवणं एवढा मी काही मोठा नाही, पण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये समाजाची सेवा करणाऱ्यापैकी एक प्रतिनिधी म्हणून आमची एवढी साधारण अपेक्षा असते, पत्रकारिता असो, लोकप्रतिनिधी असो, आम्ही सगळेजण एक दुसऱ्याला अगर पोषक आणि पूरक अगर आपण काम करू तर समाज घडवण्यामध्ये आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला अजून टिकवण्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीची फार मोठी मदत होऊ शकते। म्हणून त्या दृष्टिकोनातून सगळ्याच पत्रकारांनी विचार करावा ही साधी अपेक्षा आम्ही व्यक्त करू। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पोंभुर्ले गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली। बाळशास्त्री जांभेकर यांच्या वंशजांनी उपस्थितांसमोर लाठीकाठी, दानपट्टा इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोंभुर्ले गावामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचं उभारलं जाणारं स्मारक पत्रकारितेचं अभ्यास केंद्र ठरेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, देवगड तहसीलदार RJ पवार, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार आणि ग्रामस्थ हजर होते। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।